नमस्कार, डॉक्टर अरू हेल्दी लाईफस्टाईल फॅमिली. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. प्रेग्नन्सीच्या सेकंड ट्रायमेस्टरमध्ये ऑलमोस्ट मोस्ट ऑफ वुमेन्सना स्ट्रेच मार्क्स, स्किन ॲलर्जीज, इचिंग आणि पिगमेंटेशनचा त्रास सुरू होतो. तर ॲक्च्युली फिटसच्या वाढलेल्या साईजमुळे युटरस हे पेल्विसमधून अबडॉमेनमध्ये शिफ्ट होतं आणि त्यामुळे अबडॉमिनल आणि सराउंडिंगची स्किन जी आहे ती स्ट्रेच होते आणि स्ट्रेच मार्क्स प्रोड्यूस व्हायला लागतात. हे स्ट्रेच मार्क्स प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्याचे डाग फेड करण्यासाठी मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये कोणते प्रोडक्ट्स वापरलेत ते तुमच्यासोबत शेअर करते. कारण प्रेग्नन्सीमध्ये कोणतंही प्रोडक्ट वापरताना आपल्याला भीती वाटते. त्यामुळे कोणतंही प्रोडक्ट यूज करताना सर्वात आधी आपण त्याची पॅच टेस्ट केली पाहिजे. जर त्याची ॲलर्जी नाही झाली तर तुम्ही सेफली ते प्रोडक्ट वापरू शकता. पहिलं प्रोडक्ट जे मी रेफर करते ते आहे बायो ऑइल. हे ऑइल तुम्ही इव्हनिंगमध्ये एकदा जेंटली मसाज करा, जिथे-जिथे स्ट्रेच मार्क्स निर्माण व्हायला लागलेत किंवा इचिंग होतीये त्या ठिकाणी. आणि सेकंड प्रोडक्ट आहे ऑरेमी कंपनीचं हायड्रेटिंग बम बटर. हे क्रीम जे आहे ते तुम्ही डे टाईममध्ये वापरू शकता. हे क्रीम तुम्ही डे टाईममध्ये वापरा, जेणेकरून कपड्यांना त्याचे स्टेन लागणार नाही. हे अजिबात ऑइली नाहीये आणि इझिली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं. पण फक्त एक्सटर्नल ॲप्लिकेशनने काम चालणार नाही, तर प्रॉपर हायड्रेशन मेंटेन ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. जर हायड्रेशन मेंटेन नाही राहिलं, तर आपली स्किन मॉइश्चराइज राहणार नाही. त्यामुळे दिवसाला कमीत कमी 3 लिटर पाणी पिणं प्लस मायनस 200 डिपेंड करतं कोणता सीझन आहे. आणि त्याचबरोबर गुड फॅट्सचा, व्हिटॅमिन सीचा आपल्या आहारात समावेश असणं फार गरजेचं आहे. याने सुद्धा स्ट्रेच मार्क्स अव्हॉइड होतात. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.